नमस्कार. उद्या शनिवार. तेव्हा म्हटलं मारुतरायांची एक पंचमुखी मारुतीची कथा माझ्या वाचनात आली, ती सादर करावी. आपल्याला मारुतरायांच्याबद्दल सगळं माहिती आहेच, हनुमंताबद्दल माहिती आहेच, पण तरी म्हणलं सादर करावी आपल्यासमोर. तर पंचमुखी मारुती हे एक रूप हनुमंताचं आहे. ती 5 मुख का बरं धारण करावी लागली हनुमंतांना? तर राम आणि रावण यांचं ज्या वेळेला युद्ध चाललेलं होतं, त्यावेळेला रावणानं आपला भाऊ अहिरावणाला पाताळ लोकातून बोलवलं. अहिरावण हा पाताळ लोकाचा राजा होता आणि त्याचा जीव जो होता तो पाताळ लोकामध्ये 5 दिवे असे गोल लावलेले होते आणि त्या दिव्यांच्या मध्ये त्याचा मृत्यू होता दडलेला. तर अहिरावण वर आला अहिरावण आणि त्यानं हे राम आणि लक्ष्मण यांना कैद केलं आणि साखळदंडातून त्यांना घेऊन तो पाताळ लोकामध्ये निघून गेला. ही गोष्ट बिभीषणांना माहिती होती. बिभीषणाने लगेच ही हनुमंतांच्या कानावर ही गोष्ट घातली. म्हणल्याबरोबर हनुमंत पाताळ लोकाकडं निघाले. पाताळ लोकाकडं जाताना त्यांना ही गोष्ट कळली की 5 दिवे जे लावलेले आहेत पाताळ लोकात, त्याच्यामध्ये या अहिरावणाचा मृत्यू दडलेला आहे आणि एका श्वासामध्ये जे कोणी 5 ते दिवे विझवेल त्याच वेळेला अहिरावणाचा मृत्यू होणार आहे. मग तिथं हनुमंतांनी आपली 5 मुख धारण केली. कोणती कोणती ती 5 मुख? तर पूर्वेचं वानरमुख, दक्षिणेचं नरसिंहमुख, पश्चिमेचं गरुडमुख, उत्तरेचं वराहमुख आणि आकाशाकडचं हैग्रीवमुख, अशी ती 5 मुख धारण केली आणि हनुमंत पाताळलोकात गेले आणि 5ही मुखातून आपल्या तीव्र इतका श्वास सोडला त्यांनी की त्या श्वासोश्वासा एका श्वासामध्ये 5ही दिवे विझले आणि अहिरावण खाली पडला. तो पडल्याबरोबर त्यांनी त्याच्या छातीवर हनुमंतांनी गदा मारली आणि अहिरावण गतप्राण झाला. आणि मग राम लक्ष्मणाला सोडवून हनुमंत वर त्यांना घेऊन आले. आता या मुखांचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वेचं जे वानर मुख आहे ते आपल्याला विजय मिळवून देतं, शत्रूवर विजय मिळवून देतं. दक्षिणेचं जे नरसिंहमुख आहे ते भय आणि संकटापासून मुक्ती देतं. पश्चिमेचं जे गरुड मुख आहे ते शारीरिक कष्ट आणि रोगनाशक आहे. उत्तरेचं जे वराहमुख आहे ते समृद्धी, स्थिरता आणि चांगलं आरोग्य मिळवून देतं. आणि आकाशाकडचं जे हैग्रीव मुख आहे ते ज्ञान, विद्या आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतं. असं हे पंचमुखी मारुतीचं महत्त्व.